नमस्कार मैत्रिणींनो. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय, पैसे कमवायचेत, पण काही कारणामुळे नोकरीसाठी बाहेर जाता येत नाही. मग असे कुठले बरे व्यवसाय आहेत, जे आपल्याला सुरू करता येतील, कमीत कमी भांडवल लागेल किंवा कुठल्याही भांडवलाशिवाय ते सुरू होतील आणि आपणही आपल्या पायावर उभे राहू शकतो, याबद्दल आज मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि सगळ्यात पहिला व्यवसाय मी सांगणार आहे, तो म्हणजे क्लाउड किचन. बऱ्याच मैत्रिणींना स्वयंपाक करायची आवड असते. त्यांच्या हाताला छान चव असते आणि वेगळे-वेगळे पदार्थ बनवण्यात त्यांचा हातखंड असतो. अगदी कढी खिचडी, झुणका भाकरपासून तर नॉन-व्हेजचे सूप आणि नॉन-व्हेजच्या वेगळ्या-वेगळ्या डिशेस. अट एवढीच, तुम्हाला रुचकर जेवण बनवता आलं पाहिजे आणि त्याची आवड पाहिजे. सध्या क्लाउड किचनची पण मागणी वाढलेली आहे, प्रसिद्धीच्या झोतात आहे. कारण की बाहेरून शिकायला येणारे विद्यार्थी असो, नोकरी करणारे मुलं-मुली असो, ज्येष्ठ नागरिक असो, यांना बऱ्याचदा बाहेर खाऊन कंटाळा आलेला असतो. खूप चमचमीत असतं किंवा कुठेतरी ते सात्विक असेल का, हेल्दी असेल का, अशी शंकाही बऱ्याच जणांच्या मनात असते. याशिवाय जॉब करणाऱ्या बऱ्याच मैत्रिणींना वीकेंडला थोडा आराम मिळावा म्हणून त्याही अशा घरगुती चवीचे पदार्थ बघत असतात. त्यामुळे अशा सगळ्यांसाठी घरगुती पदार्थांची रुचकर मेजवानी देऊन तुम्ही तुमच्या क्लाउड किचनचा व्यवसाय सुरू करू शकता. आता जसं स्वयंपाक करून अर्थार्जन करू शकता, तसं स्वयंपाक शिकवून सुद्धा तुम्ही अर्थार्जनाच्या म्हणजे पैसे कमवण्याची संधी यात तुम्हाला आहे. बऱ्याच मैत्रिणी वेगळे-वेगळे सूप, सॅलड छान बनवतात किंवा फालुद्याचे प्रकार, ज्यूसचे प्रकार, सूपचे प्रकार, आईस्क्रीमचे प्रकार, बर्थडे केक वगैरे, वगैरे खूप छान पद्धतीने ते बनवतात. तर तुम्हाला हे बनवता येत असेल तर तुम्ही ह्याचे कुकिंग क्लासेस सुद्धा घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल एवढे YouTubeवर क्रिएटर आहे, आमचं कोण बघणार? ठीक आहे, तुम्ही YouTubeवर चॅनल तर सुरू करा, पण सुरू तर करा. आणि खरं सांगू का, ज्यांना प्रात्यक्षिक बघून करायला आवडतं ना, ते येतात आणि शिकतात. मी स्वतः कुकिंगचे क्लास लावून बरेच पदार्थ शिकलेली आहे. त्यामुळे स्वयंपाक शिकवणं अर्थात कुकिंग क्लास ही सुद्धा व्यवसायाची एक संधी तुम्हाला चांगले पैसे कमवून देईल. यानंतर तुम्ही क्लासेस घेऊ शकतात. इंग्रजी माध्यमातल्या मुलांना संस्कृत, मराठी, हिंदी ह्या भाषा थोड्या चॅलेंजिंग वाटतात आणि मराठी माध्यमातील काही विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं आव्हान वाटू शकतं. जर तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही भाषा मुलांना शिकवू शकतात. बऱ्याचदा पालक विद्यार्थ्यांना क्लासला पाठवतात कारण ती मुलं घरी अभ्यास करत नाही, पालकांचं ऐकत नाही. अशा वेळेस जसं तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास घेतात, तेवढ्याच आत्मीयतेने तुम्ही तुमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याचा अभ्यास घेतला पाहिजे. आता काही ट्युशन टीचर मी अशा पण बघितल्या ज्या घरी क्लासेस घेऊन मुलांना जेव्हा बोलवतात, कधी त्या फोनवर बोलत असतात, कधी त्या कपडे वाळत घालत असतात, कधी त्या घरातली कामं करत करत शिकवत असतात. पण हे चुकीचं आहे. जेव्हा ती विद्यार्थी तुमच्याकडे पैसे देऊन शिकायला येते, तेव्हा त्यांच्या पालकांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला असतो आणि तो संपूर्ण वेळ तुम्ही त्या विद्यार्थ्यालाच दिला पाहिजे. तरच त्या विद्यार्थ्याची प्रगती होईल आणि ही प्रगती ट्युशन टीचरमुळे झाली हे जेव्हा पालकांना कळेल, तेव्हा ते इतरांना सांगतील आणि हळूहळू विद्यार्थी तुमच्याकडे वाढतील. अशा प्रकारे घरगुती शिकवण्या पण तुम्हाला अर्थार्जनाची चांगली संधी प्राप्त करून देईल. आणि हो, याशिवाय हस्ताक्षर तुमचं वळणदार असेल, स्वच्छ असेल, तर तुम्ही विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर सुधारवण्याचे क्लासेस पण घेऊ शकता. आजकाल बऱ्याच नोकरी करणाऱ्या मुलींना, बायकांना घरातल्या छोटे-छोटे कामं करायला वेळ नसतो. जसं की दाणे भाजणं, रवा भाजणं, खोबरं किसणं किंवा ओलं खोबरं खवून देणं, लाडू, लोणची, साखरांबा अशा पण काही गोष्टी आजकाल नोकरी करणाऱ्या मुलींना बनवता येत नाही किंवा त्यांना वेळ नसतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांची गैरसोय होते आणि यामुळे हवे तसे पदार्थ पाहिजे तेव्हा बनवता येत नाही. अशीच अडचण एका काकूंनी ओळखली आणि नोकरीत व्यग्र आणि व्यस्त असलेल्या अशा मुलींसाठी त्या चक्क हे काम करून द्यायला लागल्या. सुरुवातीला शेजारधर्म म्हणून एका मुलीसाठी प्रेमाने त्यांनी मोफत करून दिलं. पण हळूहळू त्या मुलीचं कामाचं प्रमाण वाढलं. तिनं एकीकडून दुसरीला सांगितलं, मग दुसरीने तिसरीला सांगितलं. असं करत करत त्यांचा कामाचा व्याप वाढला आणि ह्या कामाचं व्यवसायात रूपांतर झालं. आता त्यांनी 3 मदतनीस लावून त्यांचा हा व्यवसाय त्या पुढे नेत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला फक्त व्यवसाय करण्याची इच्छा पाहिजे आणि सुरुवात केली पाहिजे. या संधीचं सोनं कधी होईल तुम्हाला कळणार पण नाही. या आहेत साडी ड्रेपर स्टायलिश डॉली जैन, तुमच्या आमच्यासारख्याच गृहिणी. पण आज त्या नीता अंबानींपासून दीपिका पाडुकोण सारख्या सेलिब्रिटीजना साडी नेसून देतात. साडी नेसून देण्यात कसलं आलंय करिअर हा विचार जर ह्यांनी केला असता आणि सुरुवातच केली नसती तर आज एवढ्या पुढे आल्या असत्या का? माझी एक एमटेक झालेली मैत्रीण सध्या नोकरीच्या शोधात आहे,
पण क्रोशाने विणकाम केलेल्या वस्तू बनवण्याचा तिचा छंद आहे. इतक्या सुंदर वस्तू बनवते. तिचं ते काम बघून तिला म्हटलं, की "अगं या छंदाचा उपयोग तू व्यवसाय म्हणून कर. एक्झिबिशन्स लाव. तुझ्या वस्तू विकायला सुरुवात कर." त्यावर ती मला म्हणाली, "अगं मी एम.टेक झाली आहे. तू मला हे काय करायला लावतीये?" सांगायचा मुद्दा असा आहे मैत्रिणींनो, मी एम.टेक झाली आहे, मी एम.ए केलंय, माझं एम.कॉम झालंय. मला हे कसं जमेल? मी हे कसं करू? घरचे काय म्हणतील? लोक काय म्हणतील? कोणी मला हसणार तर नाही? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येतील. आणि या विचारांच्या मर्यादा, हे विचारांचे कुंपण तुम्ही स्वतःभोवती लादल्यावरती तुम्ही व्यवसाय कसा सुरू करणार? कसं तुमचं अर्थार्जन सुरू होणार? गायन, वादन, नृत्य असू दे, रांगोळी, मेहंदी, भरतकाम, विणकाम, शिवणकाम, पाककला, गाडी शिकवणे, भाषा शिकवणे, अशा कितीतरी अनंत गोष्टी आहे. यापैकी तुम्हाला नक्कीच काहीतरी आवडत असेल, जमत असेल. एकदा सुरू तर करून बघा. हळूहळू पैसे मिळायला लागतील आणि कोण जाणे, कदाचित तुम्हीही भावी यशस्वी उद्योजिका होऊ शकाल. करताय ना मग सुरुवात? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.